आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. मी स्वाती गोडसे. बघूयात अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. देशात तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचा इशारा नीती आयोगानं दिला. 20% लोक रुग्णालयात जाणार असल्याचा अंदाज नीती आयोगानं मांडला असून एका दिवसात 4 ते 5 जणांना कोरोनाची लागण होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांसंदर्भातली बातमी. महिन्याची 20 तारीख उलटून गेली असली तरी एसटी कर्मचाऱ्यांचा पगार झालेला नाही आणि त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात एसटी कर्मचारी आर्थिक संकटात आहेत. जुलै महिन्याचा पगार अजूनही मिळालेला नाहीये. रक्षाबंधनाच्या सणालाही खिसा रिकामा असल्यामुळे बहिणीला काय ओवाळणी द्यायची असा सवाल या कर्मचाऱ्यांनी केलाय. त्यामुळे याची दखल आता परिवहन मंत्री अनिल परब घेणार का हे पाहणं गरजेचं आहे. उद्यापासून सर्व मंदिरं खुली करा, अन्यथा मंदिरं खुली न केल्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा आचार्य तुषार भोसले यांनी दिलाय. ठाकरे सरकारचा देवावर आकस असून राज्यव्यापी घंटानाद आंदोलन करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. नारायण राणे हे नव्यानं भाजपमध्ये आले असले तरीही त्यांचा अनुभव दांडगा आहे. ज्या शिवसेनेबाबत ते बोलतात त्या सेनेत नारायण राणेही होते. नारायण राणे छातीठोक सांगतात म्हणजे त्यात नक्कीच तथ्य असेल. एकनाथ शिंदेच नाही तर अनेक मंत्री नाराज आहेत. मंत्री झाले, लाल दिवा, कॅबिनेट स्टाफ मिळतो, पण या मंत्रिमंडळात रिमोट कंट्रोल अन्य ठिकाणी आहे अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या गौप्यस्फोटानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी स्पष्टीकरण दिलंय. आपण शिवसेनेत समाधानी असून आपली कोणतीही घुसमट होत नसल्याचं एकनाथ शिंदेंनी यावेळी स्पष्ट केलंय. इतकंच नाही तर राणेंचं वक्तव्य बिनबुडाचं असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. राणेंनी हा जावई शोध कुठून लावला असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय. नारायण राणेंनी एकनाथ शिंदेंविषयी केलेल्या वक्तव्यावरून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही त्यांच्यावर निशाणा साधलाय. एकनाथ शिंदेंनी ज्या पद्धतीनं कोविड काळात काम केलं ते बघता त्यांना शिवसेनेत करमत नाही असं वाटणं हे नारायण राणेंना पडलेलं स्वप्नच म्हणावं लागेल असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय. तसंच यावेळी त्यांनी राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेवरही निशाणा साधलाय. जनआशीर्वाद यात्रा ही मुंबईकरांची छळवणूक यात्रा असल्याचं त्यांनी म्हटलंय. भाजपचे नेते नैराश्यातून जातात आणि त्याचमुळे त्यांची भाषा बिघडली असल्याचा आरोप मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आणि त्यामुळे भाजपला जनआशीर्वाद यात्रेतूनही जनतेचा आशीर्वाद मिळत नसल्याची टीका त्यांनी अकोल्यात केली आहे. तर जनआशीर्वाद यात्रेनं मुंबईकरांची छळवणूक होत असल्याचा आरोप मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला. यात्रेत अनेकांनी मास्क लावले नव्हते आणि त्यामुळे कोरोनाचे रुग्ण वाढले तर जबाबदार कोण आहे असा सवाल महापौरांनी केलाय. महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्यानंतर खासदार सुप्रिया सुळेंनी स्पष्टीकरण दिलंय. यशोमती ठाकूर यांच्या भाषणाचा विपर्यास केला जातोय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे त्यांनी काही मागणी केली आहे ते त्यावर विचार करतील असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. गडचिरोली जिल्ह्याच्या विकास कामांसाठी पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी 25 कोटी मंजूर केल्याची घोषणा केली आहे. जिल्हा विकास नियोजन मंडळाची बैठक झाली आणि त्यामध्ये त्यांनी विकास कामांचा आढावा घेऊन जिल्ह्यातल्या नगरपंचायतींच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी नगर विकास विभागाकडून 25 कोटी देण्याचं जाहीर केलं. दरम्यान पालकमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते 44 कोटींच्या कामाचं भूमिपूजनही करण्यात आलं. सांगलीमध्ये आयोजित पूर परिषदेत राज्याच्या मंत्र्यांनी निसर्ग आणि पर्यावरणावर विचार मंथन केलं. निसर्गाशी मानवानं फार मोठा खेळ केलाय त्यामुळे याचे दूरगामी परिणाम भोगावे लागणार आहेत असं म्हणत राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पर्यावरणाच्या हानीवर लक्ष केंद्रित केलं. दरम्यान पूर येणं हा विषय राजकीय नाही, यात मानवाला शक्य होईल तितकं काम करणं गरजेचं असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलंय. माणसानंच अतिक्रमण केलंय, निसर्गाशी आपण फार मोठा खेळ केलाय त्यामुळे सांगली शहरात बिबट्या मगरी येऊ लागलेल्या आहेत. फार गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे आणि ते सांगलीमध्ये पूर परिषदेत बोलत होते. राज्याचे नगरविकास मंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार गडचिरोलीच्या दौऱ्यावर होते आणि यावेळी त्यांनी शासकीय जलतरण तलाव आणि जिमची पाहणी केली. यावेळी एकनाथ शिंदे आणि विजय वडेट्टीवार यांच्यात बॅडमिंटनचा सामना रंगल्याचं बघायला मिळालं. दोन्ही मंत्र्यांनी रॅकेट हातात घेऊन आपल्यातल्या खिलाडू वृत्तीचं दर्शन घडवलं आणि नंतर दोन्ही मंत्र्यांनी इथल्या जिममध्येही व्यायाम केला. यंदाच्या गणेशोत्सवाला कोकणात गावी येणाऱ्या गणेश भक्तांसाठी एक भाजप आमदार
माफ करा, गणेश भक्तांसाठी या ठिकाणी भाजप आमदार नितेश राणेंनी दादरहून स्पेशल मोदी एक्सप्रेस ट्रेन सोडण्याची घोषणा केली आहे। कोकण रेल्वेच्या दादर ते सावंतवाडी रेल्वे स्टेशन दरम्यान ही ट्रेन धावणार असून एकूण 1800 गणेश भक्तांना अगदी मोफत प्रवास या ट्रेननं करता येणार आहे। प्रवासादरम्यान सर्व प्रवाशांना एक वेळचं जेवण देखील मोफत देण्याची सोय या ट्रेनमध्ये करण्यात येणार आहे। दादरहून प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वरून ही ट्रेन सुटेल। आपल्या सीट रिझर्व्ह करण्यासाठी नागरिकांना 27 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर पर्यंत बुकिंग करावं लागणार आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचा दापोलीतला आलिशान बंगला जमीनदोस्त झालाय। कोणत्याही खात्याकडून हा बंगला तोडला जात नसून मिलिंद नार्वेकर यांनी स्वतः या बंगल्याला बुलडोझर लावला असल्याचं बोललं जातं आणि त्यामुळे हा बंगला बेकायदेशीर होता की कायदेशीर होता याबाबत सध्या तर्कवितर्क लावले जात आहेत। भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी परवानगी न घेताच हा बंगला बांधण्यात आल्याची तक्रार केली होती आणि त्यानंतर आज या बंगल्यावरती बुलडोझर फिरवण्यात आला आहे। प्रवासी वाहतुकीत रेल्वेला 1 रुपया मागे 48 पैशांचा तोटा होत असल्याचा गौप्यस्फोट रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी केलाय। लवकरच 50 कोटींचा मुंबई ते दिल्ली फक्त मालाची वाहतूक करण्याचा मानस असून प्रवासी वाहनांमुळे माल वाहतुकीला दिरंगाई होते। रेल्वेला नफा प्रवासी वाहतुकीतून नाही तर माल वाहतुकीतून मिळत असल्याचंही दानवेंनी म्हटलंय। छत्तीसगड हल्ल्यात शहीद झालेल्या सुधाकर शिंदे यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। मुखेड तालुक्यातील बामणी या त्यांच्या मूळ गावी शहीद सुधाकर शिंदे यांना अखेरचा निरोप देण्यात आला। यावेळी राज्य सरकारच्या वतीनं मंत्री अशोक चव्हाणांनी पुष्पचक्र अर्पण केलं तर शहीद जवान शिंदे यांना स्थानिक पोलीस आणि इंडो तिबेट दलाच्या वतीनं सलामी देत अभिवादन करण्यात आलं। वाशिम जिल्ह्यातून बातमी आहे पावसासंदर्भातली। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव, रिसोड, मंगरुळपीरसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झालाय। जिल्ह्यात गेल्या 6 दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत होता, मात्र पावसानं आज जोरदार हजेरी लावली आणि त्यामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याचं बघायला मिळालं। ऐन सणाच्या तोंडावर मुंबई प्रवाशांची प्रचंड लूट केली जात असल्याचं समोर आलंय। खासगी टॅक्सी कंपन्यांकडून ही लूट करण्यात आली असून सण आणि वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांची ही अशी लूट केली जाते। कंपन्यांकडून तिप्पट ते चौपट दर आकारण्यात आले असून 300 रुपयांच्या ऐवजी 1200 रुपयांचा दर आकारण्यात येतोय। दारूच्या नशेत जन्मदात्या आईची नराधम मुलानं हत्या केल्याची घटना बीडमधील चौसाळा या गावात घडली आहे। पोलिसांनी नराधम मुलाच्या मुसक्या आवळल्या असून पांडुरंग मानगिरे असे आरोपीचं नाव आहे। बीडमध्ये पुन्हा एका 28 वर्षीय विवाहितेवरती बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली। घटना बीडच्या गेवराई तालुक्यात असणाऱ्या शिंगारवाडी येथे उघडकीस आली असून आरोपी विक्रम काळेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातील वारी भैरवगड इथे सेल्फी घेण्याच्या नादात एका तरुणाचा जीव गेला। या तरुणाचा मृतदेह तेल्हारा तालुक्यातील दानापूर इथल्या नदीपात्रात आढळून आलाय। या मृत तरुणाचं नाव अनिल रामकृष्ण असं आहे। आत्महत्येचा इशारा देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तहसीलदार ज्योती देवरे यांचा जबाब नोंदवला। याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत। जनतेच्या सुरक्षेसाठी सदैव ऑन ड्युटी असणाऱ्या पोलीस बांधवांना राखी बांधत बीडच्या महिला सामाजिक कार्यकर्त्यांकडून अनोखं रक्षाबंधन साजरा करण्यात आलंय। सणवारांना पोलीस बांधव कर्तव्यावर असतात आणि त्यांना घरी जाता येत नाही आणि म्हणून बीडमधील महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांना राखी बांधली आहे। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बीड न्यूजमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो। बघत रहा न्यूज 18 लोकमत। मध्येच गोळीबाराचेही आवाज ऐकू येत आहेत। कोणत्याही प्रकारे विमानतळाच्या आत प्रवेश मिळवण्यासाठी जंग पछाडले जात आहेत। अफगाणिस्तानमधनं सुटका केलेल्या आणि अमेरिकेत आलेल्या अफगाणी निर्वासितांची तात्पुरती जबाबदारी घ्यायला कोलंबिया तयार आहे, असं कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष इवान ड्यूक यांनी म्हटलंय। मात्र आतापर्यंत सुटका केलेले किती अफगाणी लोक कोलंबियात आलेत आणि ते तिथे किती काळ राहणार आहेत याबद्दल मात्र त्यांनी काहीही माहिती दिलेली नाही। मात्र निर्वासितांच्या सोयीसाठी अमेरिका निधी पुरवणार असल्याचं त्यांनी सांगितलंय।
कोलंबियाच्या सहकार्याबद्दल अमेरिकेचे राजदूत फिलिप गोल्डबर्ग यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत कोलंबियाचे आभारही मानले. 14 ऑगस्टपासून अमेरिकेनं अफगाणिस्तानमधून एकूण 13,000 लोकांची सुटका केली आहे. अफगाणिस्तानात असलेल्या आणि तिथून बाहेर पडू इच्छिणाऱ्या कोणत्याही अमेरिकन नागरिकाला शोधून त्याला मार्गदर्शन करण्यासाठी अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यानं टास्क फोर्स स्थापन केलेला आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँथनी ब्लिंकन यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे. अफगाणिस्तानमधनं सुटका केलेल्या निर्वासितांची तात्पुरती जबाबदारी घेण्याचं 13 देशांनी मान्य केल्याचंही त्यांनी सांगितलं. काही जणांनी निर्वासित शिबिरं स्थापन करण्याचंही मान्य केलंय. हे निर्वासित अल्बानिया, कोलंबिया, कॅनडा, कोस्टारिका, चिली, कोसोवो, नॉर्थ मॅसिडोनिया, मेक्सिको, पोलंड, कतार, ताजिकिस्तान, तुर्कस्तान, संयुक्त अरब एमिरेट्स आणि उझबेकिस्तानमध्ये या निर्वासितांची सध्या तात्पुरत्या स्वरूपातली सोय केली जाणार आहे. कतारमध्ये काही काळाच्या विरामानंतर अमेरिकेच्या लष्करी विमानांनी काबूल विमानतळावरून लोकांना परत आणण्याचं काम पुन्हा सुरू केलंय, अशी माहिती अमेरिकेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली आहे. आता या सुटकेच्या कार्याला आणखी वेग आलाय आणि काबूलमध्ये सुद्धा या कामाला वेग आल्याचं मेजर जनरल हांग टेलर यांनी पेंटागॉनमध्ये सांगितलं. गुरुवार आणि शुक्रवार या 2 दिवसात अमेरिकेच्या लष्करी विमानांनी 6,000 प्रवाशांना अफगाणिस्तानमधून बाहेर काढलेलं आहे. त्यात अनेक अमेरिकन नागरिकांचाही समावेश आहे. उशीर झाल्यामुळे काबूलच्या विमानतळावर जवळपास 10,000 लोक विमानाची वाट पाहत होते, अशीही माहिती समोर येते. आम्ही तुम्हाला घरी घेऊन जाऊ असा विश्वास अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या अमेरिकन नागरिकांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी दिलेला आहे. तसंच अमेरिकन प्रशासनासाठी काम करणाऱ्या अगदी भाषांतरकारांपासून ते अन्य लोकांची आणि त्यांच्या कुटुंबियांची सुटका करण्याचं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. अफगाणिस्तानमध्ये अडकलेले अमेरिकन नागरिक आणि अन्य नागरिकांच्या सुटका करण्याच्या कामात अडथळे येत आहेत आणि त्यामुळे विमानतळाबाहेर गर्दी आणि गोंधळ वाढलाय. याबद्दल बरीच सध्या टीका होतीये. आपण कदाचित पुन्हा आपल्या कुटुंबियांना भेटू पाहू शकणार नाही, अशी भीती लंडनमधल्या अफगाणिस्तान आणि सेंट्रल एशियन असोसिएशन ब्रिटिश अफगाणांनी व्यक्त केलेली आहे. तालिबानमधून आपल्या जिवलगांची सुटका करण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. तालिबान्यांनी अफगाणिस्तानमध्ये कब्जा मिळवल्यापासून तिथं अडकलेल्या अनेकांचे नातेवाईक आपल्या कुटुंबियांबद्दल आणि तिथल्या सुटका करणाऱ्या विमानांबद्दल सतत चौकशी करतायत. अनेकांचे नातेवाईक सरकारसाठी किंवा नाटोसाठी काम करतायत, त्यामुळं ते धोक्यात असतील की काय अशी त्यांची भावना आहे. हसीब रहमानी 2010 पासून फ्रान्समध्ये निर्वासित आहे. तो आता पॅरिसमध्ये एक अफगाण रेस्टॉरंट चालवतो, पण सध्या त्याला काबूलमध्ये असलेली त्याची आई आणि त्याच्या 2 बहिणींची चिंता सतावतीये. याआधी मुली आणि महिला नोकरी करत होत्या, घराबाहेर पडत होत्या. आता मात्र बाहेर जाताना भाऊ, नवरा किंवा वडील अशा कुटुंबातल्या कोणत्या तरी पुरुषाची सोबत त्यांना घ्यावीच लागते, असं हसीबनं दी असोसिएटेड प्रेसला सांगितलंय. तालिबानमुळेच हसीबलाही 2009 मध्ये देश सोडून निर्वासित व्हावं लागलं होतं. त्यावेळेला तो बागलाण प्रांतात संसदेतल्या एका लोकप्रतिनिधीचा बॉडीगार्ड होता. इराणमार्गे 7 महिन्यांचा प्रवास करून तो फ्रान्सला पोहोचला. 2014 मध्ये त्याला निर्वासित असल्याचं प्रमाणपत्र मिळालं होतं. दोनशे 2 अफगाणी नागरिकांना घेऊन इटलीचं विमान गुरुवारी रोममध्ये पोहोचलं. अफगाणिस्तानमध्ये काम करणारे सामाजिक कार्यकर्ते, वैद्यकीय क्षेत्रातले संशोधक यांचाही यात समावेश आहे. इटली देशाला सहकार्य केलेल्या नागरिकांची, महिला मुलांची सुटका करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं इटलीच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलेलं आहे. वेरोनिस फाउंडेशनमध्ये काम करत असलेल्या महिला डॉक्टर, त्यांचे कुटुंबीय अशा 34 जणांना मिलानमध्ये सध्या क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे. तालिबाननं अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबानच्या समर्थनासाठी सिरियामधल्या दहशतवादी गटानं रॅली काढली. इडलिबमध्ये कारच्या एका ताफ्यानं हयात तहरीर अल शाम आणि तालिबानचे झेंडे लावून रॅली काढली. रॅलीत सहभागी झालेले जोरजोरात हॉर्न वाजवत होते आणि हवेत गोळीबारही करत होते. गेल्या 10 वर्षांच्या काळात सिरियामध्ये बंड झालेला शेवटचा भाग म्हणजे इडलिब आहे. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आता रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी, जिममध्ये वर्कआउट करण्यासाठी
किंवा इंडोर कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी कोविड-19 लसीकरणाचा पुरावा सादर करणं आवश्यक आहे, असा नियम लागू करणारं सॅन फ्रान्सिस्को हे देशातलं पहिलं मोठं शहर ठरलंय. रेस्टॉरंट्स आणि बारमध्ये प्रवेश करण्यापूर्वी लसीकरणाच्या पुराव्यांची पडताळणी करण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत. पेरूमध्ये शेकडो लोकांच्या कोरोना टेस्ट केल्या जात आहेत. कोरोनाचा सामना करण्यासाठी पेरुवियन अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत आहेत. देशात पॉझिटिव्ह केसेसची संख्या कमी झाल्यानंतर ही मोहीम सुरू ठेवण्यात येणार आहे. विषाणूची अधिक संसर्गजन्य रूपं मृत्यूंच्या वाढीसाठी कारणीभूत असल्यानं आरोग्य मंत्रालयानं अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये नवा सूर्योदय तर झालाय, पण आक्रमण आणि हिंसेनं जायबंदी या शहरातले नागरिक अजूनही धास्तावलेले आहेत. अनेक ठिकाणी लक्ष करून लोकांना मारलं गेलंय. त्यामुळे अनेकांना परत आपल्या देशात दहशतवादाची सत्ता येईल याची भीती वाटते आणि गेल्या वेळेसारखंच दहशतीत जगावं लागेल अशी भीती त्यांना सतावतीये. नवीन सत्ताधारी असेच अत्याचार करत राहतील आणि अफगाणिस्तानच्या भविष्याशी खेळतील या विचारानं ते कमालीचे धास्तावलेले आहेत. त्यामुळे हजारो लोक काबूल एअरपोर्टवर गर्दी करून आहेत. अफगाणिस्तानच्या काबूल विमानतळावर आणि विमानतळाबाहेर शुक्रवारी सुद्धा प्रचंड गर्दी झाल्याचं बघायला मिळालं. अफगाणिस्तान बाहेर जाण्यासाठी एखाद्या तरी विमानात जागा मिळेल या अपेक्षेनं आज हजारोंच्या संख्येनं लोक इथं जमतायत. अफगाणिस्तानमधनं सुटका करून परदेशी नेणाऱ्या विमानात जाण्यासाठी आवश्यक ती कागदपत्र आणि पात्रता आहे का हे तपासून मगच प्रवेश दिला जात होता. अमेरिकन आणि ब्रिटिश सैनिक या गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचा आणि त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते. एअरपोर्टवर दंगल उसळू नये यासाठी गेटवरच मोठमोठे बॅरिकेड्स आणि कंटेनर्स लावण्यात आलेले आहेत. काबूलमधल्या विमानतळावरची गर्दी शुक्रवारी रात्री सुद्धा कायम असल्याचं दिसलं. इथली गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी सैनिक सतत प्रयत्न करतायत. तालिबानच्या तावडीतून सुटण्यासाठी बाहेरच्या देशांमध्ये जाण्याची अनेकांची धडपड सुरू आहे. योग्य कागदपत्र असलेल्यांनाच देशाबाहेर जाण्याची परवानगी मिळतेय. एअरपोर्टच्या भिंतींवर सुद्धा अनेक जण चढून बसल्याचं दिसतंय. मध्येच गोळीबाराचेही आवाज ऐकू येत आहेत. कोणत्याही प्रकारे विमानतळाच्या आत प्रवेश मिळवण्यासाठी जंग पछाडले जात आहेत. अफगाणिस्तानमधनं सुटका केलेल्या आणि अमेरिकेत आलेल्या अफगाणी निर्वासितांची तात्पुरती जबाबदारी घ्यायला कोलंबिया तयार आहे, असं कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष इवान ड्यूक यांनी म्हटलंय. मात्र आतापर्यंत सुटका केलेले किती अफगाणी लोक कोलंबियात आलेत आणि ते तिथे किती काळ राहणार आहेत याबद्दल मात्र त्यांनी काहीही माहिती दिलेली नाही. मात्र निर्वासितांच्या सोयीसाठी अमेरिका निधी पुरवणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. कोलंबियाच्या आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बघत आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात. अभिनेत्री शिल्पा शेट्टी सुपर डान्स चॅप्टर 4च्या सेटवर परतली आहे. तिचे सेटवरील अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. शिल्पा शेट्टी एका एपिसोडच्या दरम्यान स्त्रियांना अजूनही त्यांच्या अस्तित्वासाठी लढावं लागतं असं सांगत भावूक होताना दिसली. या शोमध्ये राणी लक्ष्मीबाई यांची कथा सांगणारा एक परफॉर्मन्स झाला आणि यावेळी शिल्पानं तिची प्रतिक्रिया देताना ती भावूक झाल्याचं बघायला मिळालं. ओणम म्हणजे केरळच्या नवीन वर्षाची सुरुवात. अभिनेता विकी कौशलनं ओणम आपल्या पारंपरिक पद्धतीनं साजरा केला, पण यंदाचा ओणम विकीनं कुणासोबत एन्जॉय केला याची चर्चा आता सुरू झाली आहे. कारण सोशल मीडियावर सध्या बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी गुपचूप साखरपुडा उरकल्याच्या चर्चांना उधाण आलं असतानाच विकीनं शेअर केलेल्या नव्या फोटोमुळे आणखी नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. प्रोड्युसर मधु मंटेना यांचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट रामायण वेब सिरीज लवकरच फ्लोअरवर जाणार आहे. तर प्रेक्षकांमध्ये आत्तापासूनच याविषयी उत्सुकता बघायला मिळते. रामायणमध्ये अभिनेता ऋतिक रोशन रावणाच्या भूमिकेत, अभिनेता रणबीर कपूर श्रीरामांची भूमिका साकारणार असल्याची माहिती मिळते. कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीचा आक्रमक बाणा बघायला मिळाला. या आक्रमकतेमुळे भारताला विजयात मोलाची साथ मिळाली. मात्र आक्रमक बाणा दाखवत असतानाच विराट कोहलीनं सावधगिरी बाळगायला हवी असा सल्ला माजी क्रिकेटपटू फारुख इंजिनियर यांनी दिलाय. IPL संघ राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का बसलाय. टीमचा प्रमुख खेळाडू आणि इंग्लंडचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज
जोस बटलर पुढच्या महिन्यात UAEमध्ये सुरू होणाऱ्या 2021 हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात खेळणार नाहीये. बटलरनं आपलं नाव मागे घेतलंय. तो आता दुसऱ्यांदा बाबा होणार आहे, त्यामुळे आता त्याला कुटुंबासोबत अधिक वेळ घालवायचा आहे. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच